हॅलो गाईज, आज आपण सुरुवात करणार आहोत मराठी व्याकरण प्रश्नसंच 14ला. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले होते मराठी व्याकरण प्रश्नसंच 13. चला तर सुरुवात करूया आपल्या क्वेश्चन सिरीजला. प्रश्न क्रमांक 1. उड्डाण हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो? पर्याय आहेत अ. सामान्य नाम, ब. भाववाचक नाम, क. विशेषण, ड. धर्मवाचक. पर्याय क्रमांक ब. भाववाचक नाम हे या प्रश्नाचं उत्तर आहे. उड्डाण हा शब्द नामाच्या भाववाचक नाम या प्रकारात मोडतो. प्रश्न क्रमांक 2. समोर दिलेल्या विशेषणाच्या प्रकाराचे पर्याय दिलेले आहेत. योग्य पर्याय ओळखा. विशेषण आहे धावता. पर्याय आहेत अ. धातुसाधित विशेषण, ब. संख्या विशेषण, क. सार्वनामिक विशेषण, ड. अव्ययसाधित विशेषण. पर्याय क्रमांक अ. धातुसाधित विशेषण हे या प्रश्नाचं उत्तर आहे. धावता या विशेषणाचा प्रकार आहे धातुसाधित विशेषण. प्रश्न क्रमांक 3. उपसर्ग जोडून तयार झालेला शब्द ओळखा. पर्याय आहेत अ. कानन, ब. स्वल्प, क. रक्षक, ड. निष्पाप. पर्याय क्रमांक ड. निष्पाप हे या प्रश्नाचं उत्तर आहे. उपसर्ग जोडून तयार झालेला शब्द आहे निष्पाप. प्रश्न क्रमांक 4. संधी करा. अंतः प्लस एव बरोबर. पर्याय आहेत अ. अतएव, ब. अतएव, क. अतैव, ड. अतः एव. पर्याय क्रमांक अ. अतएव हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अतः प्लस एव बरोबर अतएव. प्रश्न क्रमांक 5. विरुद्धार्थी शब्द ओळखा. शब्द आहे निरभ्र. पर्याय आहेत अ. अभ्र, ब. अंबर, क. सौरभ, ड. अभ्राच्छादित. पर्याय क्रमांक ड हे या प्रश्नाचं उत्तर आहे. निरभ्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अभ्राच्छादित. प्रश्न क्रमांक 6. आजचा पेपर खूप सोपा आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते? पर्याय आहेत अ. आजचा पेपर फार अवघड नाही, ब. आजचा पेपर खूप अवघड नाही, क. आजचा पेपर अजिबात अवघड नाही, ड. आजचा पेपर बराचसा अवघड नाही. पर्याय क्रमांक क हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आजचा पेपर अजिबात अवघड नाही. प्रश्न क्रमांक 7. अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता? पर्याय आहेत अ. परोपकारी, ब. समाधानी, क. बहुरूपी, ड. अष्टावधानी. पर्याय क्रमांक ड हे या प्रश्नाचं उत्तर आहे अष्टावधानी. अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा या शब्दसमूहासाठी एक शब्द आहे अष्टावधानी. प्रश्न क्रमांक 8. कलाकुशल या समासिक शब्दाचा समास ओळखा. पर्याय आहेत अ. चतुर्थी तत्पुरुष, ब. पंचमी तत्पुरुष, क. षष्ठी तत्पुरुष, ड. सप्तमी तत्पुरुष. पर्याय क्रमांक ड. सप्तमी तत्पुरुष हे या प्रश्नाचं उत्तर आहे. कलाकुशल या सामासिक शब्दाचा समास आहे सप्तमी तत्पुरुष. प्रश्न क्रमांक 9. मुलांनो चांगला अभ्यास करा हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? पर्याय आहेत अ. होकारार्थी, ब. नकारार्थी, क. आज्ञार्थी, ड. वरीलपैकी नाही. पर्याय क्रमांक क हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मुलांनो चांगला अभ्यास करा हे वाक्य आज्ञार्थी प्रकारचे आहे. प्रश्न क्रमांक 10. तानाजी लढता लढता मेला हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? पर्याय आहेत अ. मिश्र वाक्य, ब. संयुक्त वाक्य, क. केवल वाक्य, ड. यापैकी नाही. पर्याय क्रमांक क हे या प्रश्नाचं उत्तर आहे केवल वाक्य. तानाजी लढता लढता मेला हे वाक्य केवल वाक्य प्रकारचे आहे.
प्रश्न क्रमांक 11. कॅरम खेळताना मुले त्यावर पावडर टाकतात. पर्याय आहेत घर्षण वाढवण्यासाठी, ब घर्षण कमी करण्यासाठी, क बोर्डला चकाकी देण्यासाठी, ड चांगला सुवास येण्यासाठी. पर्याय क्रमांक ब हे या प्रश्नाचं उत्तर आहे. घर्षण कमी करण्यासाठी. कॅरम खेळताना मुले त्यावर पावडर टाकतात, ते म्हणजेच घर्षण कमी करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 12. खाली योग्य जोड शब्द ओळखा. पर्याय आहेत विसर्जन, ब गर्जना, क अवतीभोवती, ड सर्जन. पर्याय क्रमांक क हे या प्रश्नाचं उत्तर आहे. योग्य जोड शब्द आहे अवतीभोवती. प्रश्न क्रमांक 13. कानावर घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. पर्याय आहेत कडविणे, ब दुर्लक्ष करणे, क धडा घेणे, ड सहज ऐकू येणे. पर्याय क्रमांक कडविणे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. कानावर घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे कडविणे. प्रश्न क्रमांक 14. उन्हाळा आला आणि वेलीची पाने वाढून गेली या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय आहेत मिश्र वाक्य, ब संयुक्त वाक्य, क शुद्ध वाक्य, ड केवल वाक्य. पर्याय क्रमांक ब हे या प्रश्नाचं उत्तर आहे. उन्हाळा आला आणि वेलीची पाने वाढून गेली या वाक्याचा प्रकार आहे संयुक्त वाक्य. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणते वाक्य विद्यार्थी वाक्य आहे. पर्याय आहेत देवा मला चांगली बुद्धी दे, ब आम्ही जातो आमच्या गावा, क माझा पाय दुखत होता, ड मला खूप पैसा मिळावा. पर्याय क्रमांक ड हे या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थी वाक्य आहे मला खूप पैसा मिळावा. प्रश्न क्रमांक 16. या वाक्प्रचारातून चूक अर्थ दिलेली वाक्प्रचाराची जोडी कोणती. पर्याय आहेत वाटेस जाणे म्हणजेच घोडी काढणे, ब वाटेस लावणे म्हणजेच रस्त्यावर सोडणे, क वाट लागणे म्हणजेच नष्ट होणे, ड वाटाण्याच्या अक्षर लावणे म्हणजेच विनंती नाकारणे. पर्याय क्रमांक ब वाटेस लावणेच म्हणजेच रस्त्यावर सोडणे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा समर्पक अर्थ सांगा. पर्याय आहेत खोल पाण्यात बुडणे, ब अधोगतीला लागून जास्तच खाली जाणे, क जीव वाचविता न येणे, ड खोल खड्ड्यात जाणे. पर्याय क्रमांक ब हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बुडत्याचा पाय खोलात जाणे या म्हणीचा समर्पक अर्थ आहे अधोगतीला लागून जास्तच खाली जाणे. प्रश्न क्रमांक 18. अत्तराचे दिवे लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय. पर्याय आहेत तेलाचे दिवे लावणे, ब बेसुमार उधळपट्टी करणे, क जास्त सुगंधित होणे, ड प्रलोभन दाखविणे. पर्याय क्रमांक ब हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अत्तराचे दिवे लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे बेसुमार उधळपट्टी करणे. प्रश्न क्रमांक 19. नवकोट नारायण हा अलंकारिक शब्दासाठी कोणता योग्य पर्याय आहे. पर्याय आहेत लावालावी करणारा माणूस, ब ज्याच्यापाशी अपार द्रव्य आहे असा, क अतिशय चैनी माणूस, ड जन्मापासून श्रीमंत. पर्याय क्रमांक ब हे या प्रश्नाचं उत्तर आहे. नवकट नारायण हा अलंकारिक शब्दासाठी योग्य पर्याय आहे ज्याच्यापाशी अपार द्रव्य आहे असा. प्रश्न क्रमांक 20. यांना भारताची कोकिळा म्हणून ओळखतात. पर्याय आहेत विजयालक्ष्मी पंडित, ब इंदिरा गांधी, क सरोजिनी नायडू, ड सुचेता कृपलानी. पर्याय क्रमांक क सरोजिनी नायडू हे या प्रश्नाचं उत्तर आहे. भारताची कोकिळा म्हणून सरोजिनी नायडू यांना ओळखतात. प्रश्न क्रमांक 21. अनुभवी माणूस या आशयाची म्हण कोणती आहे. पर्याय आहेत 12 पिंपळावरचा मुंजा, ब बाप से बेटा सवाई, क बाप तसा बेटा, ड 12 गावचे पाणी प्यायलेला.
पर्याय क्रमांक ड हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अनुभवी माणूस या आशयाची म्हण आहे. 12 गावचे पाणी प्यायलेला. प्रश्न क्रमांक 22. मतैक्य या शब्दातील योग्य संधी विग्रह ओळखा. पर्याय आहेत अ. मत प्लस ऐक्य, ब. मनु प्लस ऐक्य, क. मत प्लस ए, ड. यापैकी नाही. पर्याय क्रमांक अ हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मतैक्य या शब्दातील योग्य संधी विग्रह आहे मत प्लस ऐक्य. प्रश्न क्रमांक 23. बाई मुलांना खेळ शिकवितात या वाक्यातील विधेय ओळखा. पर्याय आहेत अ. शिकवितात, ब. खेळ, क. मुलांना, ड. बाई. पर्याय क्रमांक अ हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बाई मुलांना खेळ शिकवितात या वाक्यातील विधेय आहे शिकवितात. प्रश्न क्रमांक 24. माशा मारणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. पर्याय आहेत निरुद्योगी असणे, ब. मासे पकडणे, क. वैधव्य येणे, ड. त्याग करणे. पर्याय क्रमांक अ हे या प्रश्नाचं उत्तर आहे. माशा मारणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे निरुद्योगी असणे म्हणजेच काम न करणे. प्रश्न क्रमांक 25. ती छान गाते या वाक्याचे उद्गारार्थी वाक्य करा. पर्याय आहेत अ. छे काय गाणे गाते, ब. किती छान गाते ती, क. काय पण गाणे गाते, ड. ती छान गाणे गाते ग. पर्याय क्रमांक ब. किती छान गाते ती हे या प्रश्नाचं उत्तर आहे. सो इथे आपले 25 क्वेश्चन सिरीज समाप्त झालेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GK 25 क्वेश्चन सिरीज.